माऊली रामकृष्ण हरी. खरं तर पाहिलं तर अनेक वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो अगदी द्विगुणित झालाय, कारण पालखीचं जे आगमन आहे ते सोलापूर जिल्ह्यात झाले आणि सोलापूर म्हटलं तर अवघ्या काही दिवसावर जी वाट काहीशी शिल्लक राहिली आहे ती फक्त पंढरपूरच्या अवघ्या 4 दिवसावर शिल्लक राहिली आहे. त्यामुळे या संपूर्ण वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो अगदी ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण अवघ्या काही दिवसात त्यांच्या लाडक्या विठुरायाचं दर्शन जे आहे ते त्यांना होणार आहे. आणि याच निमित्ताने LS मराठीच्या विशेष कार्यक्रमात वारीच्या वाटेवर या ठिकाणी सर्व जे वारकरी आहेत जालना जिल्ह्यातील ते या ठिकाणी जमले आहेत आणि आपल्या भावना, आपल्या ज्या कला आहेत त्या या ठिकाणी आपल्या पुढे जे आहे ते सादर करणार आहेत. अनेक माऊल्या या ठिकाणी आहेत आणि अनेक वारकरी सुद्धा या ठिकाणी जमले आहेत. आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी ही वारी त्यांना कशी वाटली. माऊली, काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव रामेश्वर ज्ञानेश्वर साखरे, मुक्काम पोस्ट चांडोळ, तालुका जिल्हा बुलढाणा. कशी वाटली? किती वारी आहे तुमची? माझी ही 16वी वारी आहे. मी 2010 पासून सलग वारीमध्ये सहभागी असतो आणि ही जी दिंडी आहे ही लोणगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील असून ही 15 वर्षापासून चालू आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर त्यांनी संपूर्ण वारीचा त्यांची ओळख करून दिली, त्यांच्या वारीचा परिचय करून दिला. आता आपण येऊयात भजनी मंडळाकडे, कारण वारीतला पालखीतला सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे भजन. आणि त्या भजनातले हे सगळे भजनकरी नेमकं आज आपल्याला काय म्हणून दाखवणार आहे? आम्ही आज एक अभंग म्हणून दाखवणार आहे. तो पंढरीच्या संबंधातला जो अभंग आहे तो महाराज म्हणून दाखवणार आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे मदत करणार आहे त्यांना. तुम्ही म्हणणार? हो, म्हणू का? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, हा करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोचमाना झाले हाव भारी, 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 हा परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, हा परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, हा येणे सोचमाना झाले हाव भारी, 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 बंधनापासोनी उकलल्या गाठी, बंधनापासोनी उकलल्या गाठी, बंधनापासोनी उकलल्या गाठी, बंधनापासोनी उकलल्या गाठी, आ देत आले मिठी सावकाश, देताली मिठी सावकाश, हे देत आले मिठी सावकाश, देताली मिठी सावकाश, आ येणे सोचमाना झाले हाव भारी, 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 तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, मारे देह भरिला विठ्ठले, तुका मारे देह भरिला विठ्ठले, हा काम क्रोध केले घरारीते, काम क्रोध केले घरारीते, हा काम क्रोध केले घरारीते, काम क्रोध केले घरारीते, येणे सोच मना झाले हाव भरी, येणे सोच मना झाले हाव भरी, येणे सोचे मना झाले हाव भरी, येणे सोचे मना झाले हाव भरी, हा परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, हे परत माघारी घेत नाही, येणे सोच मना झाले हाव भरी, येणे सोच मना झाले हाव भरी, येणे सोचे मना झाले हाव
भरी येणे सोचे मना झाले हवा भरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु गंगागिर महाराज गुरु माऊली बाबूगिर महाराज गो माता की जय अपने माता पिता की आज की आनंद की जय चैनल वाले की जय भारत माता की जय भारत मातरम वंदे मातरम एकंदरीतच जर आपण पाहिलं ते भक्तिमय झालंय, कारण इतक्या मोठ्या संख्येने हे एकाच दिंडीतले वारकरी आहेत जे दिंडी करतायत सहज आपल्याला रस्त्यामध्ये भेटले आणि आज जो त्यांचा आनंद आहे तो आपल्यासह द्विगुणित केला. हे झाले पुरुष वारकरी. आता नेमकं महिला वारकऱ्यांचं काय सुरू आहे ते देखील आपण या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी अनेक महिला वारकरी ज्या आहेत त्या आपल्या सोबत आहेत आणि त्या या ठिकाणी आपल्याला नेमकं काय सादर करून दाखवणार आहे याची उत्सुकता तरी आहे, जी सर्वांनाच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच पाहिलं तर या ठिकाणी जे पुरुष वारकरी आहेत त्यांनी जोरदार असं भजन सादर केलंय. मग ह्या महिला तरी कशा मागे राहतील, नेमकं माऊली काय सादर करून दाखवणार तुम्ही? देह गावाचा पावन बैराय म्हणल्या रे ना, पावन बैराय म्हणल्या रे ना, देह गावाचा पावन बैराय म्हणल्या रे ना, दिये गावाचा पावन बैराय म्हणल्या रायना, दिये गावाचा पावन बैराय म्हणल्या रायना, हो 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 अहो याचं माझं काही नव्हतं नात, अहो याचं माझं काही नव्हतं नात, आणि याना बळस एकलं माझं जोत, याना बळस एकलं माझं जोत, आणि दे गावाचा पावन दे गावाचा पावन आवराय म्हणल्या राहे ना, आवराय म्हणल्या राहे, दे गावाचा पावन बैराय म्हणल्या राहे ना, दे गावाचा पावन बैराय, हो 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 अहो यांना बळस बांधला बाई काळा म्हणी, अहो यांना बळस बांधला बाई काळा म्हणी, आणि मला म्हणतो मी तुझा धनी, मला म्हणतो मी तुझा धनी, पावन बैराय म्हणल्या दिये गावाचा पावन बैराय म्हणल्या राहे रायना, गावाचा पावन बैराय म्हणल्या रायना, आवराय म्हणल्या राहेना, आवराय म्हणल्या राहेना, आता जो आणि दिये गावाचा पावन बैराय म्हणल्या रायना, हो 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 एक जनार्दनी एका जनार्दनी पाहुणा आला, एका जनार्दनी पाहुणा आला, आणि आला तसाच निघून गेला, आला तसाच निघून, पाहिलं का पाटील, पावन बैराय म्हणल्या राहे ना, देह गावाचा पावन बैराय आवराय म्हणल्या राहे ना, आवराय म्हणल्या राहे, आणि देह गावाचा पावन बैराय, आणि देह गावाचा पावन बैराय, आव देह गावाचा पावन बैराय म्हणल्या राहे ना, हो हो तुकाराम महाराज की जय. आता तुम्ही म्हटले याचा अर्थ काय, त्या भारुडाचा अर्थ सांगू का? माऊली आपल्या देहातला प्राण जे आहे ना, ते प्राणच्यावरलं भजन आहे भारुड, त्याच्यातलं आहे. आता किती जरी म्हणलं आपण देगावचा पाहुणा,
तो बाहेरून येतो देहात घुसतो त्याला किती थांब म्हणलं तो थांबतो का नाही थांबत तो जाणारच हां आणि तो म्हणतो आपण म्हणतो ना की बळच बांधला बाई काळा म्हणे म्हणजे आपल्याला माहीत नसतं काहीच नसतं जन्माला घातलं तेव्हा तो म्हणतो मी तुझा धनी म्हणजे या देहाचा धनी झाला तो झाला ना आणि ते म्हणतो की मी बळच येंगलं तुझं जोतं तर हे देहाचं जोतं येंगलं ना हा आपल्या देहाचं जोतं येंगलं ना तो प्राण आला आपल्या देहात गेला मग जोतं येंगलं त्याच्यात काय अडत एकंदरीत जर आपण पाहिलं तर सर्व उत्साह जो आहे महिलांचा अगदी ओसंडून वाहतोय. माऊली तुम्ही बऱ्याच वेळापासून थांबलात काय सादर करणार आहे गवळण कोणती गवळण म्हणणार आहे नंदाचा नंदना माग म्हणतील का तुमच्या एवढं लांब उभं केलंय त्यांना येत नाही ते आम्ही पुढं म्हणतो हा. ते माग म्हणणार पब्लिक संगत म्हणू नका तुम्ही माग म्हणा आम्ही पुढं म्हणू मुकादम आहे काय तुम्ही त्यांचे हा नाही आम्ही दोघी दिंडी चालक आहे आम्ही दोघे सोबत म्हणतो दोघी सोबत म्हणतो त्याची कला करून म्हणतो चाल मागे या फक्त थोडे आपण लगेच सुरुवात करू हा कोणती म्हण हा दमानं दमानं म्हणा तीच चांगली येते सगळ्याला येते मागं म्हणल्यावर तुम्हीच जरा म्हण दमान 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 राधे चल ग दमाना दमान 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 राधे चल ग दमाना डोईवरचा माट राधे जाईन फुटून डोईवरचा माट राधे जाईन फुटून दमान 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 राधे चल ग दमाना दमान 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 राधे चल ग दमाना डोईवरचा माट राधे जाईन फुटून डोईवरचा माट राधे जाईन फुटून घागर घेऊन पाणी अशी जाता घागर घेऊन पाणी अशी वाटेत अडवा काना होता वाटेत अडवा काना होता वाटेवर उभा काना बघते वळून वाटेवर उभा काना बघते वळून डोईवरचा माट राधे जाईन फुटून डोईवरचा माट राधे जाईन फुटून दमान दमान तुम्ही तू बरं असं असं फुटून दमान 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 राधे चल ग दमाना दमान 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 राधे चल ग दमाना अन डोईवरचा माट राधे जाईन फुटून डोईवरचा माट राधे जाईन फुटून गाई दूध घेऊन मातुरेशी जाता गाई दूध घेऊन मातुरेशी जाता आटत अडवा काना होता वाटत अडवा काना होता वाटेवर उभा काना भक्त वळून वाटेवर उभा काना भक्त वळून डोईवरचा माट राधे जाईन फुटून डोईवरचा माट राधे जाईन फुटून दमान 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 राधे चल ग दमाना दमान 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 राधे चल ग दमाना डोईवरचा माट राधे जाईन फुटून डोईवरचा माट राधे जाईन फुटून एक जनार्दनी पूर्ण कृपेने एक जनार्दनी पूर्ण कृपेने राधा विनाविती दोन्ही हाताने राधा विनाविती दोन्ही हाताने वाटेवर उभा काना बघते वळून वाटेवर उभा काना बघते वळून डोईवरचा माट राधे जाईन फुटून डोईवरचा माट राधे जाईन फुटून दमान 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 राधे चल ग दमाना दमान 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 राधे चल ग दमाना डोईवरचा माट राधे जाईन फुटून डोईवरचा माट राधे जाईन फुटून गोपाल कृष्ण भगवान की जय. कशी वाटली माऊली खूप छान खूप सुंदर माऊली. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी यांनी खूप अशी सुंदर गवळण सादर केली. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांचा उत्साह जो आहे तो आपल्या या ठिकाणी दिसून येतोय. हे पुढच्या बेंचवर बसणारे विद्यार्थी आहे.
मागच्या बेंचवर बसणारे विद्यार्थी पण तितकेच हुशार असतात. तुम्हाला इथे कोणाला गवळण, कोणाला इथे, कोणाला इथे, कोणाला इथे माऊली गवळण येत नाही का तुम्हाला? मग तेच पुढचे बसणारेच हुशार आहेत का? मी फक्त उखाणा घेऊन पुढे जाते. उखाणा घेऊ दे मला महाराष्ट्र राज्याचा. काय काय बोलायचं फक्त डायरेक्ट सुस्वागतम आगतम स्वागतम. खरोखरच या पालखी सोहळ्यात आल्यानंतर आपल्याला गेली 40 वर्ष मी या वारीमध्ये असते. माझं नाव आहे सौ शुभांगी अरविंद जगताप. क्वालिफिकेशन आहे MA BEd. पण या वारीमध्ये असताना या वारकऱ्यांच्या सोबतच मी असतो, राहुटीत राहतो, सगळे काही करत असतो. पण या ठिकाणी आल्यानंतर एवढा चांगला अनुभव आलेला आहे. आणि यावर्षी तर शासनाने आम्हाला महिलांना सबलीकरणासाठी इतका संधी दिलेली आहे की आमचं सगळी सोय आळंदी ते पंढरपूर जाईपर्यंत प्रत्येक ठिकाणी आम्हाला 2 पॉईंट जास्त महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे जर्मन चा पॉईंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे मशाजचं, की माऊली माझ्या वारीतून चालत असताना इतकं त्यांना त्रास होतो आणि डॉक्टर माझे त्यांचे पाय दाबतात. हे खरंच मला महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं पाऊले चालती आरोग्याची वाट, पाऊले चालती आरोग्य अभियानाची वाट, निरोगी आरोग्याची धरुणी आकाश, निरोगी आरोग्याची धरुणी आकाश, पाऊले चालती अभियानाची वाट. ही अभियानाची वाट या ठिकाणी येऊन पोचली. आज आम्ही नात्यापुत्यामध्ये येऊन पोचलो. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं खंडात खंड आशिया खंड, आशिया खंडात अनेक देश, देशात देश भारत देश, भारत देशामध्ये अनेक राज्य, राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे, जिल्ह्यात जिल्हा माझा पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक तालुके, तालुक्यात तालुका पुरंदर तालुका, पुरंदर तालुक्यामध्ये अनेक गावे, गावात गाव माझं जेजुरी गाव, जेजुरी गावामध्ये अनेक देवळे, देवळात देऊळ खंडेरायाचं देऊळ, खंडेरायाच्या देवळाला सोन्याचा कळस. आणि तमाम आमच्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांना पायी वारीला येण्याचा नाही आळस, नाही आळस, नाही आळस. ज्ञानोबा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वारीतला जो उत्साह आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपण जसं सुरुवातीला बोललो होतो की जे पुढच्या बेंचवर बसणारे विद्यार्थी जितके हुशार आहेत तितकेच मागच्या बेंचवर बसणारे विद्यार्थी हुशार आहेत आणि ते आपल्याला गवळण म्हणून दाखवणार आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांनी खरं तर इतर जणांना खूप वेळ संधी दिली, मात्र आता त्याच मागे उभे आहेत. आता त्यांनाच पुढे बोलून आपण विचारूयात त्यांना. आपण या ठिकाणी गवळणी त्यांच्याकडून आपण जी गवळण आहे सादर करायला ती त्यांच्याकडून ऐकून घेऊया. या पटकन चाल. याच्यात बोला. राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, गोंगडीवाला न कांबळीवाला ग. राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, तुला पुसत गोंगडीवाला ग. राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, राधे तुला पुसत गोंगडीवाला ग. गोंगडीवाला कांबळीवाला, गोंगडीवाला कांबळीवाला, गोंगडीवाला कांबळीवाला, गोंगडीवाला कांबळीवाला, गोंगडीवाला कांबळीवाला, गोंगडीवाला कांबळीवाला, कांबळीवाला, गोंगडीवाला कांबळीवाला. पुसत गोंगडीवाला ग, गोंगडीवाला न कांबळीवाला ग. राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, गोंगडीवाला न गोंगडीवाला ग. उभी मी होते अंगणात सडा शेणाचा टाकीत, उभी होते अंगणात सडा मी टाकीत अंगणात, उभी मी होते अंगणात सडा शेणाचा टाकीत. देवी होते अंगणात सडा मी टाकीत अंगणात. पदराला पालून गेला न कानबाई, पदराला पालून गेला, पदराला पालून गेला न कानबाई, पदराला पालून गेला. राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, राधे तुला पुसत गोंगडीवाला ग. गोंगडीवाला न कांबळीवाला, गोंगडीवाला कांबळीवाला, गोंगडीवाला कांबळीवाला, गोंगडीवाला न कांबळीवाला. राधे तुला पुसत गोंगडीवाला ग, गोंगडीवाला
तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत गोंगडीवाला ग बसले मी होते वसरीत हात ताकाच्या डेऱ्यात हात ताकाच्या डेऱ्यात बसले मी होते वसरीत हात ताकाच्या डेऱ्यात नाकाच्या डेऱ्यात पदराला पालून गेला न कानबाई पदराला पालून गेला पदराला पालून गेला न कानबाई पदराला पालून गेला राधे तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत गोंगडीवाला गोंगडीवाला न कांबळीवाला गोंगडीवाला न कांबळीवाला राधे तुला न कांबळीवाला गोंगडीवाला न कांबळीवाला राधे तुला पुसत गोंगडीवाला ग 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 एक जनार्दनी पुन्हा कृपेने एक जनार्दनी पूर्ण कृपेने विटेवरी उभा कटेवरी हात जनार्दनी पूर्ण कृपेने विटेवरी उभा कटेवरी हात एक जनार्दनी पूर्ण कृपेने विटेवरी उभा कटेवरी हात राधे तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत गोंगडीवाला गण राधे तुला पुसत गोंगडीवाला गण राधे तुला पुसत गोंगडीवाला राधे तुला पुसत गोंगडीवाला गोंगडीवाला न कांबळीवाला गोंगडीवाला न कांबळीवाला गोंगडीवाला न कांबळीवाला गोंगडीवाला न कांबळीवाला राधे तुला पुसत गोंगडीवाला गण राधे तुला पुसत गोंगडीवाला राधे तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत गोंगडीवाला ग गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो उत्साह आहे तो यांचा किती ओसंडून वाहतोय हे आपण सर्वांनी पाहिलं. आता सध्या आपण नातेपुतेमध्ये आहोत आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती या नातेपुते गावामध्ये आहे. आज मुक्काम या पालखीचा आहे आणि सोलापूर जिल्ह्यात पालखीचं आगमन झाले. त्यामुळे संपूर्ण हे जे वारकरी आहेत हे एका दिंडीतले आहेत आणि या ठिकाणी आपल्या LS मराठीच्या वारी विशेष वारीच्या वाटेवर या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी संपूर्ण ज्या वारकरी महिला आणि पुरुष होते त्यांनी आनंद उत्सव जो आहे तो साजरा केल्याचा आपला पाहायला मिळाला. अर्थात वारीच्या वाटेवर आपल्याला असे अनेक जे प्रसंग आहेत ते पाहायला मिळणार आहे. असे अनेक अनुभव असे अनेक भजनं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे जोडून राहा वारीच्या वाटेवर. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे LS मराठी सोलापूर.